नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनसे स्वागत करतोय। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात आपण त्याला सोप्या भाषेत एसटी म्हणतो। एसटी बस किंवा एसटी बस स्टॉप वगैरे असं जी लालपरी आहे, एक लाडकी लालपरी जी की महाराष्ट्रात सुरुवातीला 1949 साली अहमदनगर जिल्हा, अहमदनगर ते आत्ताच आयलेनगर ते पुणे या महामार्गावरती धावली। आता ही लालपरी या ठिकाणी पुढे जाऊन खूप मोठ्या प्रमाणात विस्तारली आणि आपल्या महाराष्ट्रातील जे काही ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, या सर्व खेड्यांना, शहरांना जी व्यक्ती, जी लोक जातात येतात त्यांना जोडण्याचं काम, त्यांना त्यांची वाहतूक करण्याचं काम एका चांगल्या वळणावरती नेऊन या ठिकाणी सुलभरित्या करतात। कारण एसटी महामंडळाचं आपण ब्रीदवाक्य बघतो कधी कधी, किंवा त्यांच्या बसवरती लिहिलेलं असतं की प्रवासी हेच आमचं दैवत आहे। तर त्या प्रवाशांना वाहून घेतलेलं हे एसटी महामंडळ सदैव जनतेच्या सेवेमध्ये असलेलं। तर विद्यार्थी मित्रांनो, या एसटी महामंडळाला नवीन ब्रँड अँबॅसेडर मिळालेले आहेत। महाराष्ट्राचे लाडकं कपल, युवा युवतींचं एक लाडकं कपल, युवकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारं रितेश आणि जेनेलिया, महाराष्ट्राचे माजी दिवंगत लाडके मुख्यमंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख यांचे सुपुत्र रितेश देशमुख आणि त्यांची सून जेनेलिया, हे दोन व्यक्तिमत्व आता एसटी महामंडळाचे ब्रँड अँबॅसेडर असणार आहेत। त्याबाबतचा हा व्हिडिओ आहे। तर ब्रँड अँबॅसेडर का नेमतात, त्याचं काय रिझन असतं, काय कशामुळं, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही कपल आहे त्यांना नेमण्याचं एक कारण असं असतं, म्हणजे का नेमतात ह्याचं एक थोडक्यात मी उदाहरण सांगेल आणि एक रिझन देखील तुम्हाला सांगणार आहे। बघा, त्या व्यक्तींचा महाराष्ट्राच्या जनतेवरती असणारा एक प्रभाव, एक लोकप्रियता, ह्यांचा एक विश्वास, लोकांचा या जोडप्यावरती असणारा एक विश्वास, यांचा एक मोठा फॅन फॉलोअर्स, एक वर्ग खूप मोठ्या प्रमाणामध्ये, याचा उपयोग याकरता मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे। दुसरी गोष्ट, जी योजना असते किंवा हा विभाग आहे यांच्याशी एक कनेक्ट झालेला आहे, त्यांच्याशी एक करार केलेला आहे, यामुळे यांचा उपयोग त्या डिपार्टमेंटला होणार आहे, या एसटी महामंडळाला होणार आहे। याच्या माध्यमातून यांच्या जे काही योजना असतात ते योजना राबवण्यासाठी खूप मोठा फायदा या ठिकाणी यांचा होईल। यांचा वैयक्तिक फॅन फॉलोअर्स असल्यामुळं हा जो गट आहे तो गट या ठिकाणी एका जागी या महामंडळाला मिळालेला आहे। जर या महामंडळाचं काही काम असेल, जी काही योजना असेल, जे काही गोष्टी त्या जनतेपर्यंत पोहोचवायच्या आहेत, तर त्या माध्यमातून त्या पोहोचवल्या जाणार आहेत। त्यांचे काय ऍडव्हर्टाइजमेंट असतील ते यांच्या माध्यमातून होणार आहे। दुसरी गोष्ट, लोकांचा यांच्यावरती विश्वास असल्यामुळं हे या महामंडळाशी जोडले गेलेले आहेत, त्यामुळे यांच्या माध्यमातून लोकांचा अजून एक या महामंडळाचा जो काही विश्वास आहे तो अजून दृढ होणार आहे। तर बघा, अशा काही गोष्टी असतात की जेणेकरून एक विश्वासार्हता या माध्यमातून निर्माण होऊ शकते, तयार होत असते। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ब्रँड अँबॅसेडर या ठिकाणी नेमले जातात आणि या गोष्टीला एक सुलभता मिळते, सहजता प्राप्त होत असते आणि एक विश्वास देखील त्या ठिकाणी होत असतो। आणि यांचा फॅन फॉलोइंग वर्ग जास्त असल्यामुळे, यांच्यावरती विश्वास ठेवणारा वर्ग जास्त असल्यामुळे आता ही जोडपे जर या महामंडळाशी जोडले गेलेले आहेत तर साहजिकच आहे की त्यांचा देखील या महामंडळावरती त्या लोकांचा विश्वास देखील अधिक दृढ होत जाणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, रितेश आणि जेनेलिया 5 वर्षासाठी या ठिकाणी ब्रँड अँबॅसेडर, एसटीचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नेमलेले आहेत, तसा त्यांचा करार झालेला आहे। आता हे जे काही रस्ता सुरक्षा अभियानाचा चेहरा म्हणून हे प्रसिद्ध अभिनेते रितेश आणि जेनेलिया देशमुख यांची पुढील 5 वर्षासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नेमणूक केलेली आहे। कशासाठी केलेली आहे? रस्ता सुरक्षा अभियान चालवायचं। मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे यांच्या जे काही योजना वगैरे असतात, तर रस्ता सुरक्षा अभियान, रस्ता सुरक्षा अभियान हे जे यांना चालवायचं आहे एसटी महामंडळाला, तर हे यांच्या माध्यमातून चालवलं जाणार आहे, रितेश आणि जेनेलिया यांच्या माध्यमातून। आणि त्याकरता यांची 5 वर्षाकरता
ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत काल बुधवारी नियुक्तीचा करार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि एसटी परिवहन महामार्गाबाबत राबवली जाणारी जनजागृती मोहिमेला अधिक प्रभावी स्वरूप या ठिकाणी या माध्यमातून येणार आहे. तर बघा, परिवहन मंत्री एसटीचे महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, श्रीयुत प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून या झालेल्या नियुक्तीमुळे रस्ता सुरक्षा अभियान या प्रवासामधील जनजागृतीचा थेट संदेश या ठिकाणी जनतेपर्यंत पोहोचवण्यास मदत होणार आहे. बघा, आणि या दोन्ही कलाकारांच्या लोकप्रियतेचा उपयोग महामंडळाच्या सामाजिक संदेश, म्हणजे महामंडळाचा जो काही सामाजिक संदेश, आता आपण बघत असतो एसटी वरती खूप मोठे मोठे जाहिराती शासनाच्या असतात किंवा प्रायव्हेट कंपनीचे देखील असतात, कारण त्यांना तो महसूल या ठिकाणी गोळा करायचा असतो महामंडळाला. त्याच्या माध्यमातून त्यांना निधी देखील उपलब्ध होत असतो महामंडळाला. मग ते महामंडळ व्यवस्थित चालवण्यासाठी, कर्मचाऱ्यांचे पगार व्यवस्थित वेळेवरती होण्यासाठी या ऍडव्हर्टाईजचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला जात असतो. मग ही सामाजिक संदेश या ठिकाणी समाजापर्यंत, ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत पोहोचवण्याकरता याचा उपयोग या ठिकाणी होणार आहे. प्रसारासाठी याचा उपयोग आपल्याला होताना पाहायला मिळेल. आता या मोहिमेची परिणामकारकता वाढवण्यासाठी रितेश आणि जेनिली या दाम्पत्याचा सक्रिय सहभाग महत्वपूर्ण ठरणार आहे. रस्ता सुरक्षेच्या नियमांच्या अंमलबजावणी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे मोठे पाऊल मानले जात आहे. या करार प्रसंगी अधिकारी आणि मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांचा एक छोटासा छानसा फोटो या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक जी काही योजना आहे ती योजना अधिक तुम्हाला लोकप्रिय करण्यासाठी किंवा तुमचा एखादा ब्रँड असेल तो ब्रँड अधिक लोकप्रिय करण्यासाठी जो जनतेच्या मनातील लोकांचा अधिक फॅन फॉलोअर्स असणारा वर्ग त्याच्याशी कनेक्ट होणं खूप गरजेचं असतं. बघा, ही हाताची 5 बोट आहेत किंवा ह्याचे जे काही शिरा आहेत ह्या शिरा एखाद्या हृदयाशी कनेक्ट आहे. आणि मग आपल्याला प्रत्येक शिरापर्यंत जायचं असेल, प्रत्येक ह्याच्यापर्यंत जायचं असेल की आपला जो श्वास घेतोय तो प्रत्येक शिरांपर्यंत पोहोचवायचा आहे, प्रत्येक या रक्ताच्या थेंबापर्यंत हा ऑक्सिजन पुरवठा करायचा, तो हृदयाच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतो. तसं एखादा ब्रँड एका ठिकाणी लॉन्च करायचा आहे तर त्याच्याशी कोणीतरी एखादा मोठा फॅन फॉलोअर्स कनेक्ट करणं किंवा त्याच्याशी निगडीत करणं हे खूप महत्वाचं असतं. बघा, तुम्हाला एक उदाहरण देईल. मध्यंतरी रोनाल्डो आणि एक पेप्सीची बॉटल यांच्याशी एक घटना घडली होती. बघा, ती पेप्सीची बॉटल त्या टेबलवरून त्यांनी बाजूला सरकवली होती बघा, किंवा खाली ठेवली होती, असं काहीतरी गोंधळ झाला. तर ती पेप्सीची बॉटल की कोको कोला का काहीतरी आहे बघा, ते त्याच्याशी निगडीत असल्यामुळे त्यांचं काहीतरी ऍडव्हर्टाइजमेंटचा करार वगैरे काहीतरी असेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या क्षणी नंतरच्या पुढील काही क्षणामध्ये त्या कोको कोलाचे का पेप्सीचे शेअर खूप मोठ्या प्रमाणात ढासळले होते. म्हणजे किती महत्वाचं असतं एखादा ब्रँड अँबॅसेडर, त्या गोष्टीवरून ती लक्षात येतं. तर बघा, आपलं हे लाडकं कपल या ठिकाणी आपल्या लाल परीचं ब्रँड अँबॅसेडर झालेलं आहे पुढील 5 वर्षाकरता. विद्यार्थी मित्रांनो, एक कपल की जे या बॉलिवूड मध्ये सर्वात सुंदर जोडी मानली जाते. तर बघा, त्यांचा येणारा मूवी देखील खूप स्टार या ठिकाणी होणार आहे. राजा शिवछत्रपती 1 मे ला प्रदर्शित होतोय. तर बघा, खूप मोठा फायदा या ठिकाणी एसटी महामंडळाला पुढील काळामध्ये या माध्यमातून होणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एमपीएससीच्या माध्यमातून आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतील. येणाऱ्या सरळ सेवेसाठी सुद्धा यावरती प्रश्न असणार आहे, तर लक्षात असू द्या. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.